शुक्रवार को डोंबिवली एमआईडीसी में स्थित ग्लोब बिजनेस स्क्वायर में पुस्मा अर्थात प्राइवेट अनएडेड स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन द्वारा कॉन्क्लेव 2024 का आयोजन किया गया। शिक्षक सशक्तिकरण कार्यक्रम के उद्देश्य से आयोजित इस सेमिनार में कल्याण डोंबिवली की विभिन्न बिना अनुदानित निजी स्कूलों के शिक्षक शिक्षिकाओं को प्रशिक्षण दिया गया। सेमिनार में शामिल हुए सांसद श्रीकांत शिंदे ने कहा कि अपने शहर में मतदान प्रतिशत बढ़ाने के लिए शिक्षकों ने जागरूकता पैदा करना चाहिए। गर्मी के मौसम में मतदान होना है, ऐसे में मतदान बढ़ाने के लिए शिक्षकों द्वारा अभिभावकों से अपील करने का अनुरोध शिंदे ने किया। नक्कीच या ठिकाणी आज सगळ्या शिक्षकांचं सगळ्या टीचर्सचं जे आहे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम होते, त्यांच्या काही समस्या आहेत, म्हणजे त्यांच्या NBC एक सर्टिफिकेट असतं जे स्ट्रक्चरसाठी किंवा फायर NOCसाठी असतं, त्याला सारखं रिन्यू करावं लागतं। त्याचबरोबर काही NOCs आहेत CBSE ICSEच्या, त्या NOCs ज्या आहेत त्या सारख्या एका वर्षामध्ये ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी रिन्यू करावं लागतात। काही डिलेज जे आहेत त्या ठिकाणी प्रोसिजरमध्ये होतात। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला वाटतं आता कोड ऑफ कंडक्ट आहे, याच्यावरती न जास्त बोललेलं बरं, पण कोड ऑफ कंडक्ट संपल्यानंतर जे आहे तर त्या ठिकाणी बैठका घेऊन जे आहेत या सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावू शकतो। कारण की सरकार जे आहे हे वेगवेगळे निर्णय आणि पॉलिसी अमेंडमेंट्स करून जे आहे हे लोकांना काय पाहिजे, संस्थेला काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करणारं हे सरकार आहे। तर नक्की शाळेच्या ज्या गोष्टी असतील, प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सरकारचा असेल। मतदानाचं सुद्धा तुम्ही आवाहन केलेलं आहे की मतदान झालं पाहिजे। शिक्षकांना आवाहन केलेलं आहे, टीचर्सला आवाहन केलेलं आहे की आपण जनजागृती करा। कारण की हे जे मतदान आहे 20 तारखेला हे आपलं गरमीची सुट्टी सुरू झाल्यानंतर लोक काही मोठ्या प्रमाणामध्ये गावी जातात, पालक जे आहेत हे त्या ठिकाणी गावी जातात, सुट्टीवरती जातात। तर ह्या सगळ्यांना जर शाळेच्या माध्यमाने जर आवाहन झालं मतदान करण्यासाठी तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संदेश जो आहे तो लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचेल। कारण की हे महाराष्ट्रामध्ये मतदान जे आहे हे 5 फेजेसमध्ये आहे, त्याच्यामुळे जे आहे लोकांना पर्टिक्युलर डेट जी आहे ती त्या ठिकाणी माहिती नसते की कुठली डेट आहे। तर 20 मेची तारीख जी आहे ही बिंबवली पाहिजे लोकांवरती, पालकांवरती, जेणेकरून जास्तीत जास्त लोक जे आहेत ती 20 तारखेला मतदानाला जे आहे खाली त्या ठिकाणी उतरतील आणि मतदानाचा टक्का जो आहे तो त्या ठिकाणी वाढेल। वहीं पुस्मा के पूर्व अध्यक्ष भरत मलिक ने कार्यक्रम में शामिल होने और मार्गदर्शन देने के लिए सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे को धन्यवाद दिया और शिक्षकों द्वारा कोविड काल में किए गए कार्यों की सराहना की। Special day for all of us. Our most young, dynamic leader, I would say, and I'm really proud of him for 2 reasons. Meeting an educated doctor, being a representative of Kalyan Dombivli itself is a big thing. Otherwise, it's so difficult to communicate. It's so difficult to communicate. By the way, I know him for a long time, and I'm so happy that he has completed his 2 terms in our area. And I want to only say 2 things. The way he works, I will share my experience. My road was very bad at Nandivali. He stood there and he got the road made, which was not possible for me to get it in last 15 years. This I'm telling you my experience. As you said in Amanath also, the kind of work he has done. See, we have a Prachi Mandir there, Shiva Mandir, and nobody cared for him, and he brought Nidhi from center to make a beautiful, the Mandir, Shiva Mandir, which is going to come. So these are the contributions which he has done for people. I'm only talking because I have seen him growing. I've seen him how he connects with the people, and how passionate he is about getting work done. इस अवसर पर कोकण शिक्षक निर्वाचन क्षेत्र के शिक्षक विधायक ज्ञानेश्वर म्हात्रे, पुस्मा की अध्यक्षा अर्चना रोड्रिग्स शिंदे, सचिव डोमिनिक पॉल, उपाध्यक्ष साकेत तिवारी, अशोक साल्वे, शहर प्रमुख राजेश मोरे, रमेश म्हात्रे, नितिन पाटिल, बिजॉय ओमेन, प्रशांत भामरे, विलास जाधव, विक्रांत शिंदे, अनंत किनगे इत्यादि सदस्य उपस्थित थे। बता दें कि कॉन्क्लेव बिग हार्ट टू शेप लिटिल माइंड थीम पर आयोजित था, जिसमें पुस्मा की अध्यक्ष अर्चना रोड्रिग्स शिंदे ने शिक्षकों को प्रशिक्षित और मार्गदर्शन किया। सेमिनार में सैकड़ों की संख्या में शिक्षक व प्राचार्य उपस्थित थे। उन्होंने अपनी शंकाओं को दूर किया, व्यापक बातचीत की। अर्चना रोड्रिग्स ने मीडिया को कार्यक्रम के उद्देश्य के बारे में जानकारी दी।
Okay, so as hello, this is Archana, President of Private Unaided Schools Management Association. We have conducted this Pushma conclave in Dombivli Kalyan area for the schools which are operating in this suburb. Mostly, what we felt when we were discussing the topic for this seminar was the difficulties that teachers face in the classroom in terms of the new NEP policy which has come in. And like I said, the NEP is not a new policy, but it has always been there. But it is just that expanding the teachers' understanding about the NEP was very important. How would you include each and every child into your classroom? How do you make provisions for each and every child is very necessary for the teachers who work at the grassroots level to make an attempt to do this. And that was the reason why this session was taken. We hope to have more and more sessions like this in the near future, where the teachers' skills need to be upgraded. And just like our honorable MP sir said, it is not just in the teaching profession, but it is for everyone who are running the schools, or the management, the principal, the school heads, the administrators. All of them need to upgrade their skills in order to move with the changing times, because in the post COVID era, online and all the information is available to the children on your fingertips. So things like the hybrid teaching mode, how do you incorporate technology in the classrooms, these are all the buzzwords for the teachers today. So the more and more training and upgradation we can give to our teachers, the better it will be for them to perform in a better manner, and for the schools to excel and to push the boundaries of excellence at every level. So that is the whole purpose of conducting this conclave for the teachers. Thank you very much.